नमस्कार राम राम मंडळी. उतरती का चालू झाले हो. म्हणलं कधी कुठं काय सुपला शॉट बसेल सांगता येत नाही. शरीराचा अंदाज घेतलेला बरा. सगळं गाव घरातलं ना आमचं उपद्व्याप सकाळ सकाळचं चालू आहे ती. पण शेवटी कसं आहे, मी करतोय म्हणून तुम्ही करायला जाऊ नका. नाही म्हणणार हेनच करायला लावलं. जरा ऊन खाय बसलो, स्टँडवर आलो, भावांची गाडी घेतली, निघालो सांगली. मंडळी आहे का क्वालिटी याला. 7-8 महिन्यात ना आलो, पण रस्त्याचं काम मात्र क्वालिटीच झालंय बरं. आलो सांगलीत. आता सांगली फिरायचं आहे म्हणल्यावर आधी रथाला खायला गाठलं नाही, रस्त्याला परत पंचायती व्हायची. राजवाडा चौकात जरा लिंबू सरबत प्याला, परत आलो 100 फुटीला जरा लोणी डोसा खाल्ला. झेब्र्यांची कपडे कुठे गेली हो. 87+1 व्लॉगर इज इक्वल टू 88. व्हिडिओचा सारांश बघितला. आता चालू करूया व्हिडिओ. वापस वरात नाही. काल लय बेकार, काल लय नाही का तू त्या जोरात. होय आज कमी आहे त्या. बुवा ये पाणी तापिवले. हा तर ये भावा, तुला तुझीच वाट बघत थांबले. हा गार वाटते भरपूर. चल बाहेर वाटते. बुवा ये बुवा, हे माझा बुवा. आ बुवा तिला पण नकोस. होय सर, कसं आहे पाणी. गरम आहे. शंभो शिवाय शिव महादेव. श्रीराम जय राम जय जय. नमस्कार हो. हाय तर अहो तुमच्या वेळी आणल्याचं पान हलते. आम्ही वाईज आवरलो होतं. आम्ही अडा मारून आलो. महर्षी मार्गशीर्ष सांप्रत निर्विघ्नगुरुदेव कार्या सर्वदा. ओम महालक्ष्मी नमो नमः. विष्णुपूर्व तुळशीमाता नमः. रुद्रावताश्रम जय संध्युमार सूर्य नारायण मात्र जय केशवा मारे वसुधा महाराज विठ्ठला पांडुरंगा. ओम नमः शिवाय. तर नमस्कार राम राम मंडळी. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आम्ही आपलं रेग्युलर प्रमाणे काल आलो महाबळेश्वरवरून आणि आता आलोय सकाळ सकाळचा आंघोळीला. तेवढंच आपल्या शरीराचा अंदाज घेतलेला बरा असतो. बरं काय आहे की शरीराचा अंदाज असेल तरच रिस्क घ्यायची नाही. थंडीच्या दिवसात गार पाण्याने आंघोळ करायची म्हणल्यावर शरीराचं स्वास्थ्य नसेल तर रिस्क घेऊ नये. कारण काय आहे, लाकवा मारण्याची चान्सेस जास्त असते. ती एकतर शरीराचं रक्त ह्या थंडीमुळे क्वचितच म्हणजे शरीर ज्यांचं स्वास्थ्य नाही त्यांचं रक्त खरंच गोठलेलं असतंय. रिस्क घेऊ नका. ज्याचं बाबा वाटतंय आपल्याला बाबा आपण आंघोळ पाणी करू शकतो तर 100% त्यांनी विहिरीला म्हणा कुठेही चालतंय. नदीला तर एकच नंबर, विषयच नाही. आमच्या गावाला थोडीच नदी आहे, त्यामुळे आपलं विहिरीला जाऊन आपलं आंघोळ करून येतो. त्यात आणि आजचं प्लॅनिंग म्हणजे मागच्या व्लॉगमध्ये बोललेलोच की आज सांगलीला जाणार आहे. तर आज दिवस पूर्ण सांगलीतच जाणार, कारण की एक पोस्टातलं थोडंफार काम आहे आणि थोडंफार सिटीतलं जरा मोजकं क्षण तुम्हाला सगळ्यांच्याच डोळ्यासमोर आण. एका अभ्यास करायला गेलो शरीराचा तर सगळ्यात भयानक म्हणजे काय वेळी अशी तयार चालू व्हायला लागली. त्यापेक्षा आपली जुनी जीवन पद्धती जुनी जीवनशैली जेवढी होता होईल तेवढी ॲक्सेप्ट करायची. माणसाचं साधं राहणीमान, साधं जीवनशैली जशी पहिली होती तशी जर का आत्ता ॲक्सेप्ट करायला लागली तर नक्कीच एक मी म्हणत नाही की 100% फरक पडेल, तर 30-40% तर माणसाच्या शरीरात आणि त्याच्या त्या व्याधीवर नक्कीच हा गावठी रामबाण इलाज. की बाबा जुन्यातली माणसं कशी वागत होती आणि आत्ता कशी व्हायला लागली ती भयानक. म्हणजे काय खायला जावं आणि त्यात केमिकल आढळलं नाही असं कधीच नाही. तर आता कसं आहे, ठीक आहे प्रत्येकाला रोजगार असतो, प्रत्येकाचं काय तर त्याचा परपंच आहे. आपण बोलायला गेलं म्हणजे एखाद्याच्या पोटाव पायाचा, त्यापेक्षा आपल्याला जी योग्य वाटते ती करणं. शरीराचा अंदाज घेत जावा. शरीराचा अंदाज असल्याशिवाय मग तुमचा पैसा अडका तिकडे बंगला गाडी कोणी विचारत नाही. शेवटच्या निवदाला कावळा पण शिवत नाही, गया नाही लागते ते. तर या गोष्टी सगळ्या रिलेटेड आहेत. आणि ही गावाकडचं कसं आहे वातावरण फ्रेश हो. सकाळी 6-6:30 उठलो, असली थंडी. आज थंडी होती बरं का चांगली. थंडी भरपूर आहे. होय थंडी पाहिजे. थंड असल्याशिवाय तर पिकासनी कसं हा नॅचरल पिकं वगैरे नैसर्गिक पिकं. आणि सगळ्यात एक ड्रॉबॅक म्हणजे
आपण बघतोय आज सोशल मीडियावर किंवा इकडे तिकडे, सोशल मीडियावर असू दे किंवा पेपर लाईनला असू दे, तर थंडीची लाट आली, पावसाळा आला, उन्हाची लाट आली. पहिल्या सगळं जिथल्या तिथंच आहे. माणसाचं फक्त आयुर्मॅन प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे ही सगळी लपडी व्हायला लागली. सगळं आहे का नाही दादा? आयुर्मान कमी झालं हो. चमचमीत खायचं म्हटल्यावर अशीच भोगा आहे सगळ्यांना. काय झालं नाही तुम्ही काय आंघोळीला आलाय का? नाही बाबा, पाणी सोडायचं आहे, आळवणी सोडलं. मोटर चालू नाही ना? नाही मोटर वगैरे काही चालू नाही. तुम्ही मोटर चालू करा, माझा फ्रेश पाणी करा. हा रिसायकल करा पाणी. खालचं काढतोय हा आम्हाला जरा फ्रेश पाणी येईल आंघोळ करा. बाकी काय नाही. जे काय राहिलेलं आहे ते पूर्ण ब्लॉग मध्ये बोलून दाखवत. चला तर मंडळी चालू झाला सांगली दौरा. आता बॅग घेतल्या म्हणजे एका डॉक्युमेंटसाठी परत आणि कुठे हिसकं घालायचं म्हणून. आता सांगलीला काही मुद्दा म्हणून निघालेला नाही. मध्ये जी दुबईला जाऊन आलो का नाही त्यात एक क्युरी काढली, आणि क्युरी पण अशी निघाली की एका महिन्याला यांचं रूल चेंज होती. ती म्हणजे काय विषय, ज्या कंट्रीसाठी मी अप्लाय केलेला तिथं आणि रोल चेंज झाला, आणि रोलमध्ये एक डॉक्युमेंट कमी असल्यामुळे ही सगळी लढत. आता शेवटी युरोप कंट्री साहजिकच आहे की डॉक्युमेंटली लई स्ट्रॉंग लागते, आणि भयानक असं प्रवास अजून किती दिवस प्रवास सहन करायला लागते कोणाच ठाऊक. त्या संदर्भातच की पोस्ट ऑफिसमध्ये थोडी अपॉइंटमेंट आहे 3ची, आणि त्यानंतर मग आता निघालोच तर म्हणजे चला आपलं सांगली जवळपासची चांगलं आता ज्यांनी जे एरिया बघितलेलं नाही की नक्कीच बघून येतो. आणि सकाळचं अंगवळी हिरीवरनं आलो, त्यानंतर घरात बसलेलं एडिटिंग करत स्वतः सगळं करत असल्यामुळं संपर्क कोणाचा येणं नाही, देणं नाही, घेणं नाही. मग जरा थोडंफार जेवलो, आणि आता जेवणात होतं भरलेली भेंडी, भात, शेवग्याची आमटी कूट टाकून मस्तपैकी चरचरीत. रात्री होतं भरलेलं वांग आणि पावटं. काय कंटिन्यू किती दिवस दरवेळेसच सारखं तीच दाखवलं मला. ती जरा माझ्या डोक्याला मलाच पटत नाही, त्यामुळं जरा सारखं ब्लॉक चेंज असते. आता जेवण वगैरे निघालो. आता वाजलेली 12. 3ची अपॉइंटमेंट आहे. एक 1:15 वाजेवर आरामशीर पोचतोय. आता इथनं जायचं आष्ट्यात मित्र आहे MD म्हणून, त्याला घ्यायचं आणि तिनं सांगलीला जायचं. बघू तर कसा होतोय प्रवास. नेरले गावापासून प्रवास चालू केल्यानंतर पहिलं शहर लागतं ते इस्लामपूर. अवधी 7 किलोमीटरवर आहे. इकडे गाडी चालवतो माणसं मोठं लई गडबड, सिटीत सुद्धा गडबड. अजूनही इस्लामपूर डेव्हलपिंग मध्येच आहे. सिटीतून नवीन रस्ता होणार आहे म्हणल्यावर पहिलं नालं व्यवस्थित करायचं चाललेत. भविष्यात इस्लामपूरला बायपास शिवाय पर्याय नाही, कारण की इथं रहदारी एवढी भयानक वाढायला लागली की विचारूच नाही. दादा रस्त्याचं काम कडपर्यंत झालंय काय सांगलीपर्यंत? नाही, आता काय झालंय, काम चालू झालंय. थोडं मध्ये पॅचवर आले, परत थोडं झालंय. बरोबर 8 झालंय ना बरोबर. थोडं मध्ये 2-3 ठिकाणी सोडलं, बाकी झाले बऱ्यापैकी सांगलीपर्यंत. आणि चांगल्या 8 चौकात मध्ये रस्ता काम केलेलं आहे. थोडं मध्ये आणि 2 ठिकाणी आहे बारकी केले. 40 किलोमीटर मध्ये नाही सांगली इस्लामपूर मध्ये 35-35 किलोमीटर झालंय ना. आता जरा ग्रीप येईल बघा वाहतुकीला, दळणवळणाला. पेट नाका टू आष्टा आम्ही पकडली इर्टिगा. सरांचं दररोज अपडाऊन असल्यामुळे त्यांना मी थोडंफार प्रश्न विचारलं. सांगली जिल्ह्याची खास करून ओळख म्हणजे शेती. इस्लामपूर सोडलं की आजूबाजूला सगळी अशी शेतकरी तुम्हाला गाठ पडतील. ऊसासोबत वेगवेगळ्या प्रकारची पिकं इथं भरपूर प्रमाणात घेतली जातात. त्यात आणि मुख्य म्हणजे हळद. आता आणि रस्त्याचं काम होईत आलंय म्हणजे 100% शेतीसोबतच उद्योग व्यवसायानं सुद्धा भरपूर मार्गदर्शन गावणार. बऱ्यापैकी व्यवसाय ही शेतीवरच अवलंबून असतात. मंडळी बरोबर 6 महिन्यानं बघा आष्ट्यात आलो, म्हणजे 6 महिन्यानं या रोडला आलो. सगळं चेंज झालंय. कुठं स्टँड राहिलं, रस्ता कुठं राहिला बघा. 2.5 ते 3 फुटांना रस्ता खाली घेतलाय. हे आहेत आमचे मित्र मुश्रफ देसाई आणि आमच्या मैत्रिकातील MD. बाकी काय नाही, निवांत मागा आयास आला नाही राव, समाधान. लई दिवसानं आलो बरं. सबल का फल मिठा होता है. एवढ्या दिवसात चाललंय समाधान आहे. माणूस युट्यूबर, मराठी युट्यूबर. बाकी काय तुमच्याकडे सगळं जाऊया झाला की.
पश्चिम महाराष्ट्र खास करून राजकारणात बघा अग्रेसर असतोय, म्हणजे तुम्ही सोशल मीडियावर बघतायच. पण सांगली जिल्ह्याचं दुर्दैव असं की एकही मंत्रीपद सांगली जिल्ह्याला मिळालेलं नाही. अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कमानच बघा कशी आहे. स्वागत जोरात केलोय बरं का. हा मग हो 2025 ला लागलोय आपण. तर म्हणजे आम्ही थांबलो असल्यातील डांगे कॉलेज जवळ कॉफी पिण्यासाठी. तर त्यात आणि एमडी भाऊनी बघा ही नवीन काहीतरी विषय आणला. काय आहे गोप्रो किती म्हणते ती तुम्ही घ्या, घ्याच आहे लगेच नाही. हे तुमचं आहे आता जरा घ्यायचं आहे जानेवारी फेब्रुवारी दरम्यान बघू. कॅमेराच आहे रे 9 ब्लॅक तुम्हाला पाहिजे. हाँ इसको बहुत महंगा है 65,000 का है. सगळे घ्यायलाच बसले जगातले पण तेवढ्या बाबतीत. हेल्मेट न वापरल्याबद्दल चमकसो, गडबडीत हेल्मेट घ्यायचं विसरलो. मुद्दाम गाडी रस्त्यात थांबवली कारण काय माहितीये का, रस्ताच नाद बरी झालाय हो. 1 नंबर रस्त्याचं काम केलेलं आहे. जी चांगलं आहे ती चांगलंच आहे. पेट नाक्याचा आष्टा 20-25 किलोमीटरचा जो पॅसेज आहे तिथं फक्त 60% काम झालेलं आहे. आणि राहिलेला जो पॅसेज आष्टा ते सांगली हे पॅसेज आता इथपर्यंत आम्ही आलोय. आता करंदवाडी ना तुंगापाशी जवळ तुंगापर्यंत आम्ही आलेलो आहे. 1 नंबर काम आहे. आणि रस्ता सिमेंटचा का केला म्हणजे एक माझा तर अभ्यास असा आहे, रस्ता सिमेंटचा बनवण्यामागचं कारण तर इथला सगळा जो मातीसर आहे काळी माती, त्यामुळं डांबरी रस्ता टिकत नव्हता. जो डांबरी रस्ता टिकत नसल्यामुळे ते आधीमध्ये डबरं. पहिला रस्ता तर तुम्हाला माहितीच आहे. आधी ब्लॉगिंग माझं इकडं चालू होतं म्हणजे सांगली पुणे. तर हे सगळा सिमेंटचा रस्ता करण्यामागचं कारण म्हणजे खायला धर मोठ्या मोठ्या माल वाहतुकीमुळं रस्ता खचत होता. आणि या सिमेंटमुळं काय झालंय तर आता तर रस्ता खचणार नाही असं आम्हाला तर वाटतंय. बघू आणि काय जसं काम केलं असेल तसं फळ सगळ्यांना दिसणारच आहे. शेवटी रस्त्याचं काम खरंच चांगलेलं आहे, नाद भरीच. ह्याचा फायदा असा होणार आहे की इथून पुढं सांगली जिल्ह्यातील जे आपले भाऊबंधू व्हिडिओ बघत असतील तर येणाऱ्या काळात 100% चांगली डेव्हलप होणार. फुल डेव्हलप म्हणजे MIDC एरिया वाढणार, पर्यटन वाढणार. आणि त्याच्याशी रिलेटेड गडकरी साहेबांचं मनापासून आभार. त्याच्याशी रिलेटेड जेवढं व्यवसाय आहे ती 100% सगळं फॉर्ममध्ये चालणार. तर आता चला MD भाऊ जाऊया. ओके सांगलीपर्यंत होईत आलाय रस्ता. पण आता बघूया की रस्त्याच्या मधोमध हजारडच लाईटी लावते ते का, भविष्यात लाईटीचे खांब उभारतात का ते बघूच. आता तरी 45 मिनिटात आलो, पण भविष्यात अर्ध्या तासात बघा रनिंग कव्हर होणार. पेट नाका टू सांगली, हळदीचं शहर, ग्रीन सिटी सांगली, कलाकारांचा जिल्हा अशी विविध सांगली जिल्ह्याला नावं. आणि 100% रस्त्याचं काम झालं तर नक्कीच भविष्यकाळात सांगली चांगलीच ग्रीप घेणार. मिळालेलं आहे आता प्रॉपर तिथं लोकेशन आमचं आहे म्हणजे राजवाडा आणि इकडं पोस्ट ऑफिस. आता तत्पूर्वी म्हणलं जरा लिंबू सरबत प्यावा मामांच्यापाशी. आणि MD भाऊसनी म्हणलं जरा थांबा मी आतून जाऊन येतो. आता काय आहे आत एकच पर्सन अलाउड आहे पोस्ट ऑफिसला. आणि लिंबू सरबत प्याजा झाले का अर्ध्या पाऊण तासाची अपॉइंटमेंट आहे. तोपर्यंत MD भाऊ आपल्या इथं काय करतो गोळा करतो का चालेल. असं द्या असं ठेवा. आमची बंदूक आपलं कसं झालंय माहितीये का, आपलं म्हणजे माझं नऊवारी निसली तर नऊवारी निसली नाही तर उघडी बसली. एवढ्या ऑफर येते त्या, एवढे चांगलं DM येते ती. नाही मला युरोपलाच जायचं आहे. मग हे गुण आता दुसरी चक्कर आहे. अजून बघू 7-8 वर्षाचा प्रयास सुद्धा, अजून 7-8 वर्षाचा प्रयास सुद्धा देवाला अजून देवाचं उघडलं आमचं उघडून झाले ते म्हणायचं. एका चुकू बोलीनं ही सगळं हिस्की घालायला लागणार चालायचं. शेवटी काय आहे की MD भाऊ मला एकच नुसतं उकरत बसायचं. काय कधी गावाला सांगता येत लागणार की KGF माइन आपल्याला. येस अजून किती दिवस लागतील ते बघूया. पुढे आता सगळं काम वगैरे झालंय. कुठेतर नाश्त्याला जाऊया की मस्त पैकी. सगळ्या गोष्टी मिळतील. पुण्यात समुद्र पाहिजे. मिळेल.
आम्ही आलो आहोत 100 फुटीला, सांगलीमधील 100 फुटीला दावणगिरी लोणावळा असा हाऊस. ठेवा ती परत यूज करू त्याचा आपण. नाश्ता करूया पहिले. घ्या जरा जरा खाऊया. खावा हो तुम्ही, मला नको. थोडं खायचं आपण दोघात. मंडळी ही आहे गोप्रोवरचं फुटेज. सुरुवातीलाच म्हणलं शिवरायांच्या स्मारकाचं फुटेज घ्यावं, बघूया तर कसं दिसतंय. पोस्ट ऑफिस सांगलीच्या वर असणारं पासपोर्ट सेवा केंद्र, तिथं माझं एक छोटंसं काम होतं. तशी सांगली फिरायसाठी भरपूरच आहे, पण आम्ही सध्या रिटर्न निघालोय ना आहे आयुर्वेद पुलावर. जेवढा रस्ता चांगला झाला आहे तेवढा रिस्की पण झाला आहे. म्हणजे आजूबाजूची गावं आहे ती त्यांनी फक्त रस्ता क्रॉस करताना काळजी घ्यावी. मेन रोडला जाता येता तुम्हाला सांगली जिल्ह्याचं असं दर्शन गावतं. पारंपरिक शेती सोबतच आधुनिक शेती इथं लय प्रमाणात बघायला गावत्या. आणि इथं समोर दिसतंय ती ठिबक हातरायत चाललंय. आता तिकडं वडील आहे तर इकडे येऊ मुलगा. म्हणजेच शाळेसोबतच जर का घरातल्या कामांची आवड असली तर नक्कीच येणारी पिढी चांगली तयार होती. आता काहींच्या न्यूनगंडामुळे शेतकऱ्यांना मुलगी कोण देना, पण भविष्यात नक्कीच शेतकऱ्याचा चांगला दिवस येणार आहे ती. तर मंडळी हे व्हिडिओचा शेवट करतो बरोबर असत्यातच. आता काय आहे की झाल्या संध्याकाळ, कृष्णा पेट्रोलियमचे मालक आणि आमचे सिनियर चैतन्य डोले सर म्हणा किंवा सावकर, म्हणजे आष्ट्याचं त्यांचं गाव सावकर हे गाठ पडले. त्यांच्यासोबतच जुन्या गोष्टी गप्पा गोष्टी रंगल्या. बरं वाटतंय जुन्यातला दिवस आठवल्यानंतर. तर मंडळी कसा वाटला व्हिडिओ, आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा धन्यवाद घेतो, रामराम घेतो. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. जाऊ का? भेटूया नेक्स्ट टाइमला. नक्की यायला लागणार. तुम्ही येणार? येणार. कुरुंदवाड पुणे बस पकडून आलो इस्लामपुरात. तिथं मग वाजले 8:30 बरोबर. बरं विषय काय आहे की पब्लिक ट्रान्सपोर्टनं प्रवास केल्यानंतर अनुभवच काहीतरी वेगळे येतात हो, आणि माणसांचे हाल पण त्यासोबत करतात.